चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता सर्वगुण संपन्न भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंझुनजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। मायेची ममता देणारी आपली सर्वांची मातोश्री वाराणसी येथून उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आपल्यातील मार्गदर्शक देवाजीजी ठाऊकर काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार। या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित झालेले आष्टीतील मार्गदर्शक गजाननजी राऊत साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। या चर्चा बैठकीचे संचालन करणारे कनोजी भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार। या चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आलेले नाकाडोंगरी परिसरातून बाबांचे सेवक, त्याचप्रमाणे शिवाभाऊ समरीत, कनपटेजी, फिंगरीजी आणि कुंभलकरजी उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवक बालिका या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आजचे विषय मानव जागृतीचे 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकावर आलेले अनुभव या विषयावर ही चर्चा बैठक सुरुवात आहे। सुंदर सुंदर विचार या ठिकाणी सेवक बांधवांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्या समोर सांगितलेलं आहे। जाग जाग रे सेवका आता तरी जाग, दिल शब्द बाबाला त्या वसनाला जाग। आम्ही भाग्यवान आहोत की बाबा सारखे त्यागी मिळाले। त्याने आपली ही परमेश्वरी कृपा स्वतःच्या परिवारासाठी प्राप्त केली। ज्या बाबाच्या कुटुंबावर जर दुःख आलं नसतं तर बाबाला परमेश्वर प्राप्त करण्याची संधी मिळाली नसती। बाबाच्या कुटुंबावर एवढे मोठे दुखापती होते की एक सिटी वाजला का एक जीव जात होता। असे घरामध्ये भूताटकी असताना तांत्रिक मांत्रिक पंड्या पुजाऱ्याच्या माध्यमातून हवन पूजा अर्चना केल्याच्या नंतरही बाबांच्या परिवारामध्ये सुख समाधानी मिळाली नाही। शेवटी बाबांनी सुखाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु सुख मिळाला नाही। अनेक उपाय केले, पंड्या पुजाऱ्याकडे गेले, शांती केली, घरामध्ये हवन पूजा अर्चा केली, पण घरातली भूताटकी नाहीशी झाली नाही। परिस्थिती एकदम हलाखीची। आता वाटलं की आपण सुखाचा मार्ग शोधावा म्हणून बाबा घराच्या बाहेर निघाले आणि एक व्यक्ती त्यांना मिळाला आणि त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बाबाने ते विधी लिहून घेतली आणि परिवारामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सर्व भावंडाला बसवून ती विधी समजावून सांगितली। विधी एवढी सोपी नव्हती। त्यावेळी सकाळी उठून परमेश्वराच्या नावाचे कापूर अगरबत्ती लावली, परमेश्वराला सुख दुःख सांगितलं आणि परमेश्वराने आमचं सणामध्ये दुःख दूर केलं। जर जमले नाही तर जीवाने जावा लागू शकत होते। अशा प्रकारची कठीण विधी त्या संन्यासांनी सांगितली आणि बाबाचा सर तो परमेश्वराचा धड आणि परमेश्वराचा धड तो बाबाचा सर एकरूप झालं। बाबा हे परमेश्वर रूपी मानव झाले आणि म्हणून तो परमेश्वर बाबांच्या शब्दावर आज तंतोतंत कार्य करते। पण आम्हाला आमचा धर्म समजला नाही। आम्हाला फुकटामध्ये हा मार्ग मिळाला। जेव्हा आम्ही या मार्गामध्ये जुडलो, राऊत साहेब 78 मध्ये 12व्या महिन्यामध्ये आम्हाला या मार्गामध्ये जुळण्याची संधी मिळाली। अनेक वाल्याने या मार्गाची आम्हाला जाणीव करून दिली। वडील माझे खाटेवर होते, खुनाचे ठसे फेकत होते। माझा शेवटचा करार होता, मी 1.25 ते 1.5 वर्षाचा होतो। 78 मध्ये घटना शेवटची आणि या मार्गामध्ये अनेक वाल्या व्यक्तीने या मार्गाची जाणीव करून दिला की या मार्गामध्ये दैवी शक्ती 24 तास जागृत आहे। ताराचंद सार्वे खिडकीचे या मार्गामध्ये आले, त्याच्या घरामध्ये भूतांची होती, त्याच्या घरातले गाय ढोरं बशी मरत होते। तो या बाबांच्या मार्गामध्ये गेल्यामुळे आज सुखी समाधानी आनंदाने जीवन जगत आहे। तुम्ही तो धर्म स्वीकारा। वडिलांनी विचार केला, म्हणे माझ्या घरामध्ये सर्व काही आहे। ढोरवाड्याचा कुकडे वहीत घरामध्ये सर्व तांदळे हलवण्याचं काम करते, पण तो बिचारा कधीच कुणाकडून 2 रुपये सुद्धा घेत नव्हता, निष्काम सेवा करत होता। त्याच्यासारखा व्यक्ती आमच्या घरामध्ये तो कार्य करत होता। घरामध्ये सर्व काही परमेश्वरी चे कार्य सुरू होते, पण घरामध्ये सुख समाधानी नाही। शेवटी त्या अनेक वाल्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे वडील खाटेवर उठू शकत नव्हता आणि उठत नसताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे
माझे वडील ताराचंदी सार्वे खिडकी या गावाला पैदल 30 किलोमीटर चालून गेले. जो माणूस खाट्यावर उठू शकत नाही, जो माणूस बोलू शकत नाही, चालू शकत नाही, तो माणूस 30 किलोमीटर पैदल चालून जाते. म्हणजे ती शक्ती, ती लिंक त्या परमेश्वराशी जुडली आणि त्या परमेश्वराने त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलं. आणि त्या मार्गदर्शकाने सांगितल्याप्रमाणे वडिलांनी त्या मार्गदर्शकाच्या घरी मरण्याचा वचन दिला. वडिलांना वाटलं मी यांच्या घरी मरण्याचा शब्द देईन आणि मला तिथं आराम होईल, तसं होऊ शकत नाही. वडिलांना विचार आला आणि वडील त्या ठिकाणी त्याला म्हणे असा कोणी होतो का जी म्हणे तुमच्या घरी मी मरण्याचा वचन देईन ना माझ्या खाप्याला आराम लागेल का म्हणे, असा होते का म्हणे. कारण या मानव धर्माचा प्रचार नव्हता, माहित नव्हती. आणि त्या मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी त्या मार्गदर्शकाच्या घरी मरण्याचा शब्द दिला. वडिलांनी मरण्याचा शब्द दिला. वडील चांगले झाले. जो माणूस खाटीवर उठू शकत नव्हता तो माणूस त्या ठिकाणी चांगला झाला. आणि वडील 2 दिवसांनी घरी आले तेव्हा मी त्यांना खेळताना दिसलो. माझ्या वडिलांचा हृदय भरून आला की म्हणे काहीतरी या मार्गामध्ये दैवी शक्ती जागृत आहे, परमेश्वर सत्य आहे. माझ्या वडिलांनी विचार केला म्हणे माझी एक बांधी चालली जाईल तर चालेल म्हणे, परंतु मला बाबाचे दर्शन झालं पाहिजे म्हणे. आणि माझ्या वडिलांनी त्या मार्गदर्शकाला घेऊन बाबाकडे घेऊन गेलं आणि बाबांनी सांगितलं की म्हणे अशा दुखी माणसाला आणण्याची काही गरज नव्हती सावकारची म्हणे. बाबांनी सांगितलं म्हणे याला 7 दिवस साधे कार्य द्या म्हणे आणि 42 दिवसाचा त्याग याला समजून सांगा म्हणे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही कार्य कराल म्हणे तसेच तुमच्याकडे कोणी दुखी माणूस आला त्याला मार्गदर्शन करण्याचा अधिकार बाबांनी त्याच वेळेस दिला 78 मध्ये. आणि त्या दिवसापासून आजही बाबाचे कार्य निष्काम भावनेने आम्ही या दुखी माणसापर्यंत पोहोचण्याचं कार्य आम्ही प्रामाणिकपणे करण्याचं काम आजही करतो आहे. ही दैवी शक्ती 24 तास जागृत आहे. जो समजून घेईल त्याच्या जवळ आहे परमेश्वर 24 तास राहील. जर आम्ही समजलो नाही तर आमचं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. या मार्गामध्ये जे पाहिजे ते मिळते, परंतु त्या पद्धतीचा सेवक असणे गरजेचं आहे. जो तत्व शब्द नियमाचा जो पालन करत असेल, तुम्ही ज्या परमेश्वराला हाक मारा तो तुमच्या दारावर 24 तास आपली चाकरी करते. एवढा परमेश्वर बाबाने आम्हाला सोपवून दिलेला आहे. कुणाकडे जाण्याची गरज नाही, कुणा तांत्रिक मांत्रिक वैद्यवाल्याकडे जाण्याची गरज नाही. आम्हाला या मार्गाचा म्हणजे एक प्रकारचा आम्ही काम तो ते अनेक मला जाणते म्हणत होते. आम्ही या मार्गाचा एक जाणतात सारखा झालो आम्ही की आम्ही आज लहानसा आमचा छोटासा मुलगा असेल 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, 10 वर्षाचा, तो सापाचा जर उतरवू शकतो. विंचू चावला असेल त्याचा जर उतरू शकतो. की दैवी शक्ती बाबाने आम्हाला सोपवून दिलेली आहे. त्या दैवी शक्तीला सांभाळून ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण आम्ही फक्त या स्वार्थासाठी या मार्गाशी आम्ही जुडलेलो आहोत. अरे माणूस असुडी माणूस की नाही, माणूस त्याला म्हणाल का, शहाण्याचे नौकर व्हावे धनी मूर्खाचे म्हणाल का. संगत चांगल्या मार्गदर्शकाचे, चांगल्या सेवकाचे सानिध्यामध्ये राहा. बाबाने सांगितलं लाखो लोक या मार्गामध्ये येतील म्हणून बोटावर बोलण्यासारखी लोक राहतील म्हणून. मग आमची बोटावर ठेवायची आहे की लाखात ठेवायची याचा विचार आम्हाला प्रत्येकाला करायचा. मार्ग सोपा सरळ आहे पण त्याला आम्ही जाणून बुजून कठीण केलेला आहे. बाबाने ही परमेश्वरी कृपा प्राप्त केली. आपल्या जीवाची पर्वा केली नाही. हाडाचा चुराडा केला, रक्ताचं पाणी बनविलं आणि ती परमेश्वरी कृपा प्राप्त करून आम्हाला फुकटामध्ये वाटून दिली. फक्त मार्गदर्शकाने फक्त तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम केलं की या रस्त्याने जा. काही मार्गदर्शक भगवान नाही, काही मार्गदर्शकामुळे आमचं परिवारामध्ये सुख मिळत नाही. पण बाबाचा शब्द आहे. मार्गदर्शकाला समोर ठेवून बाबाने कार्याची रूपरेषा समजावून सांगण्यासाठी बाबांचा आदेश आहे. म्हणून त्या आदेशाचे कार्य आम्हाला करायचे आहे आणि परमेश्वरी कृपा तुमच्या जीवनामध्ये काम करते. एवढ्या सोप्या सरळ भाषेमध्ये आम्हाला मार्ग बाबांनी समजून दिलेला आहे. ते समजून घेण्याची गरज आहे की मी या मार्गामध्ये येण्याची अगोदर होतो कसा, मार्गामध्ये आल्यावर मी झालो कसा आणि कशामुळे झालो. त्या पहिल्या दिवसाची आठवण ठेवणे काढायची गरज आहे.
पण आम्ही सुखी झालो, समाधानी जीवन जगतो आणि जसे आम्ही अनेकासारखे होतो तसेच आम्ही वागायला लागतो. आमचा तो धर्म नाही. आमचा धर्म माणुसकीचा आहे. माणुसकीनं बोलण्याचा, माणुसकीचे कार्य करण्याचा, माणुसकीनं वागण्याचा हा धर्म आहे. या मार्गामध्ये 24 तास परमेश्वर आपल्याजवळ बाबाने सोपवून दिलेला. एक सेवक होता, 38 दिवस त्याचे त्यागाचे कार्य सुरू, त्याचे 42 दिवस त्यागाचे कार्य सुरू होते आणि 38व्या दिवशी त्याच्यासोबत असा घटना झाली की त्याने परमेश्वराने त्याच्या म्हणजे कार्याची ज्योत सुरू असताना त्यांच्या मागे एक आपत्ती निर्माण झाली. 38वा दिवस असताना सोमकोर नावाचा व्यक्ती आहे आणि तो आहे पारशिवरीच्या समोर 17-18 किलोमीटर गाव आहे. त्या गावाला मी आता या 2-4 दिवसाच्या अगोदरच गेलो आणि त्या व्यक्तीला मी भेटण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यक्ती त्या ठिकाणी मंडळाचा सेवक असून सुद्धा तो मंडळामध्ये ज्याला समाधान मिळाली आणि तो सोडून सध्या अनेक संस्थेमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी तो येऊ शकला नाही. सोमकोर नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या गावाला जाताना एक नदी तयार, नाल्यासारखी मोठी एक नदी आहे आणि त्या नदीवर एक पूल नव्हता. त्या नदीमध्ये एवढा 1.5 ते 2 माणूस पाणी साचला होता. जोरदार पाऊस आला आणि पाऊस आल्याच्या नंतर तो या थळीवरून त्या थळीवर बाजाराला गेला आणि बाजाराला गेल्याच्या नंतर बाजार करून सायंकाळी वापस आपल्या गावाला जात असताना त्या नदीला एवढा पूर आला की त्या थळीवरून या थळीवर तो जाऊ शकत नव्हता. विचारात पडला की भगवंता, माझे 38 दिवस झालेले आहेत, मला जे 42 दिवसाच्या कार्याची ज्योत मला लावायची आहे, माझे कार्य पूर्ण झाले पाहिजे आणि बाबा या ठिकाणी महापूर आलेला आहे, हा पूर कमी झाला पाहिजे. तो चिंतेत पडला आणि तो काठावर तो उभा राहिला. त्याची पत्नी 8-8:30 वाजले, 9 वाजले, माझा पतिदेव काय येत नाही, पाऊस खूप आला. तीही विचारात पडली आणि ती भगवंताला विनवणी करू लागली की हे भगवंता, बाबा आणि माझी महान त्यागी बाबा जुंजूजी, माझे पतिदेव बाजाराला गेले, नाल्याला खूप पाऊस आला, माझे पती घरी येऊ शकत नाही, माझ्या पतिदेवाला घरापर्यंत पोहोचवून द्या. ती विनवणी त्या परमेश्वराच्या समोर ती बाई आपल्या घरी करू लागली. हा व्यक्ती त्या काठावर करू लागला आणि त्याच्या सोबत 10-20 बाजाराला जाणारे व्यक्ती त्याच्या सोबत होते. याने परमेश्वराला विनंती केली आणि परमेश्वराला विनंती केल्याच्या नंतर तो पाऊस थांबला आणि त्याने आपला पाय पाण्यामध्ये टाकला. त्या ऑटोमॅटिक त्या नदीचा पाणी कमी झाला. तिथल्या लोकांनी सांगत होते की म्हणे या एक वेळ हा नाला भरल्याच्या नंतर 8 ते 10 तास मध्ये कमी होत नाही. याला एवढी म्हणे पाण्याची आवक आहे म्हणे, हा पाणी एकदम कमी होत नाही म्हणे. आणि एकदम याने मनामध्ये त्या परमेश्वराच्या नावाचा चिंतन मंथन सुरू केला आणि केल्याच्या नंतर त्याने आपला पाय टाकला तेव्हा त्या नदीचा पाणी कमी झाला आणि तो व्यक्ती आणि त्याच्या सोबत असणारे बाकीचे व्यक्ती ते या काठावरून त्या काठावर निघून गेले. म्हणजे किती दैवी शक्ती आपल्या जवळ 24 तास जागृत आहे. असा परमेश्वर बाबाने आम्हाला सोपवून दिला आहे आणि त्याचे कार्य व्यवस्थित झाले. परमेश्वर आम्हाला मदत करते आणि असा परमेश्वर बाबाने आम्हाला सोपवून दिलेला आहे की जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावर दुःख येते तेव्हा तेव्हा त्या परमेश्वराच्या नावाचा आम्ही फूक मारून तीर्थ एखाद्या दुःखी व्यक्तीला देतो, त्याचं सणामध्ये दुःख दूर होते. असा परमेश्वर बाबाने आम्हाला सोपवून दिलेला. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कुठं जाण्याची गरज नाही. आम्हाला फक्त बाबाने दिलेले तत्व शब्द नियमाचं आम्हाला पालन करायचं आहे. बाबाच्या आदेशाचे जी चर्चा बैठक आहे त्या चर्चा बैठकीमध्ये आम्हाला जाण्याची गरज आहे, पण आम्ही त्या आदेशाचंच पालन करत नाही, चर्चा बैठकीमध्ये जात नाही. आम्ही भाग्यवान आहेत काही लोक की आज आम्हाला हे भगवत कार्याची चर्चा बैठक आणि हवन कार्य राजूभाऊ ठेगरे यांनी आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिली. पण काही लोकांना याचा फायदा घेता आला नाही. पण ज्याला त्या परमेश्वरी कार्याची गोडी असते तो आपला कधी वेळात वेळ काढून तो परमेश्वरी कार्यामध्ये असते आणि ज्याच्या नशिबात नाही ते कार्य त्याला मिळत नाही.
परंतु त्यांचे कर्म हा मार्ग शब्द आणि कर्मावर अवलंबून आहे. शब्द सांभाळून बोलणं नाही, शब्दाला हात पाहावं, एक शब्द करे खावं, एक शब्द करे औषध. हा मार्ग शब्दावर आणि कर्मावर अवलंबून आहे. जर आमचे कर्म चांगले असतील तर आम्हाला तो परमेश्वर आम्हाला साथ देईल. जर आमचे कर्म वाईट असतील, जर आम्ही मार्गामध्ये राहून मार्गामध्ये आहो फक्त घरी पाठी लावली, हवन कार्य आले आणि आमचे कार्य पूर्वीसारखे चालू असतील तर परमेश्वर आम्हाला साथ देणार नाही. तूच आहे तुझं पासे तरी तू जागा भुललाची या म्हणीप्रमाणे 24 तास बाबाने परमेश्वर आम्हाला सोपवून दिलेला आहे. त्याला समजून घेण्याची गरज आहे. त्या पद्धतीने आम्हाला कार्य करण्याची गरज आहे, पण आम्ही ते करत नाही. या मार्गामध्ये बरेच लोक दुखी आले आहेत, कोणी सुखी आलेलं आहे. 12 घाटाचा पाणी पिऊन सुद्धा लोक या मार्गामध्ये आले. चांगले लोक येतच नाही. बर्बाद झाल्याच्या नंतर खाण्यावर पिवायला काही मोताज होते आणि सर्व बर्बाद झाल्याच्या नंतर शेवटी या मार्गामध्ये येते, पण चांगल्यावर येत नाही. आणि म्हणून एक भजन आहे, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भक्ती कर या जवानीमध्ये, त्या बुढाप्यामध्ये सर्व बर्बाद झाल्याच्या नंतर जर आम्ही येऊन तर आमची परिस्थिती खालावेल. जर आम्ही त्या परिस्थिती निर्माण व्हायच्या अगोदरच जर आम्हाला धर्म आम्हाला समजला, या तत्व शब्द नियमाचा आम्ही जर स्वीकार केला तर आमच्या जीवनाचा कल्याण होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो, प्रगती होऊ शकते. पण आम्ही जेव्हा चांगले असतो तेव्हा आम्हाला या धर्म पटतच नाही. तत्व शब्द नियमाचं आम्हाला पालन करणं जमत नाही, कारण या मार्गामध्ये दारू पिवायला जमत नाही, जुवा खेळायला जमत नाही, सट्टा लावायला जमत नाही, म्हणून आम्ही या मार्गाकडे येत नाही. पण जेव्हा दार सुधरत नाही, सर्व बर्बाद होते, तेव्हा नंतर तो या मार्गामध्ये येतो. बर्बाद झाल्याच्या नंतर आणि परमेश्वराला मरण्याचं वचन दिल्याच्या नंतर परमेश्वर योग देते आणि आमचं जीवन बनते. जीवन जर बनवायचं असेल तर आज वेळ गेलेली नाही. जे दुःखी लोक असतील, जे व्यसनाधीन लोक असतील, जे भूतबाधेने त्रस्त असतील, या मार्गामध्ये 1 रुपया लागत नाही. हा मार्ग फुटताच आहे, चोकट आहे. आणि बाबाने सांगितलं की माझ्यानंतर मंडळी सक्ती आहे, व्यक्ती नाही. 5 वर्षांनी येतील, 5 वर्षांनी जातील, येत जात राहतील, पण शक्ती बाबाचा शब्द हा मंडळाला आहे. अनेक दुकानं लागतील, लावू द्या, काही फरक पडत नाही, पण बाबाचा शब्द हा मंडळाला आहे. मंडळी शक्ती आहे, व्यक्ती नाही. आणि आम्हाला मंडळाचेच कार्य करायचे. बाबा म्हणे येतील म्हणे, बरेच लोक मनमानी करतील म्हणे. तुमचा दौरा झाला होता आणि त्या ठिकाणी सेलट पारचे कुकडे जे आले होते, त्यांना तो सांगत होता, बाबा तो असा करते तसा करते, दुःख आपलं सांगत होता. बाबा काय म्हणे, करू दे म्हणे, काही फरक नाही पडणार म्हणे. काही येतील म्हणे, काही येत जातील म्हणे, काही लोक मनमानी करतील म्हणे, पण जीवनजी म्हणे मंडळाला सोडून जायचं नाही म्हणे. मंडळ ही शक्ती आहे म्हणे, व्यक्ती नाही म्हणे. आणि आम्हाला बाबाच्या आदेशाचं पालन करायचं. आता बरेच संस्था तयार होऊन राहिल्या, जोडी पाहिजे, सर्वच पाहिजे, हे पोट भरे बाबा. तर आमचे बाबा निष्काम सेवा करणार. आम्ही बाबाचे कार्य जवळून पाहिलेलं आहे आणि अशा स्वार्थी लोकांपासून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आणि बाबाचा आदेश आम्हाला त्याचं पालन करायचं, तरच आमचे जीवन बनल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वाईट रस्त्यात जाऊ नका, वाईट कृत्य होऊ देऊ नका. बाबाचे तत्व शब्द नियमाचा पालन होत असेल तर या धर्माचा स्वीकार करा, अन्यथा या धर्मामध्ये येऊन गालबोट लागतील असे कृत्य करू नका. आणि म्हणून माझ्या म्हणणं आहे, आमचे बाबा म्हणायचे, बाबा कहते हैं मानव से कभी नहीं तुम भूलना रे. मानुष जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे. सुख समाधानी होना तो बुरे व्यसन नहीं करना रे. मानुष जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे. आणि म्हणून आम्हाला मानवाचे कार्य करायचे. हा मानव जन्म बार बार मिळत नाही. एकाच्या सुखा दुःखामध्ये राहून त्याला आम्हाला मदत करायची. आमचा एखादा गरीब सेवक असेल, तो अडचणीमध्ये असेल, त्याला मदत करणे हा आमचा मानव धर्म आहे.
आणि तेच कार्य मला प्रत्येकाला तुम्हाला प्रत्येकाला करायचं आहे आणि या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी प्रत्येकावर बाबाने दिलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे प्रत्येकाला सांभाळायची आहे ते कार्य मला तुम्हाला प्रत्येकाला करायचं आहे ठिंगरी भावनी सुंदर असा या ठिकाणी नव्या हवनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर बैठकीचं आयोजन करून दिला आम्हाला भगवत कृपेचा लाभ मिळवून दिला आणि तुमच्यासाठी सर्व ही परमेश्वरी कृपा ग्रहण करण्याची संधी तुम्हाला मिळवून दिली मी त्या ठेंगरी परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्या बोलण्यामुळे कुणाला ठेच पोचली असेल कुणाला दुःख झालं असेल तर मी सर्वप्रथम भगवान बाबा आणि महान तेगी बाबा जिंदगीला माफी मागतो उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवक बालिकांना माफी मागतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार